गेली 20 वर्षापासूनची संमत, आणि मी तुम्हाला 100% सांगतो की त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे. साईबाबांचा संचार त्यांच्यामध्ये येतो. त्यांना अगोदर सगळ्या गोष्टी अगोदरच कळत असतात, ते बोलून दाखवतात, आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. पुढं काय करायचं आणि काय करायचं नाही त्यांना अगोदरच कळलेलं असतं. गेले 20 वर्षापासून आम्ही संबंधामध्ये आहोत. अतिशय सुंदर पद्धतीचे विचार, लोककल्याणासाठी एक डॉक्टर पेशंटला मनुष्य एवढा आध्यात्मिक असतो ही माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघतोय. आणि 100% सांगतो की समाजासाठी, म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. दुसऱ्यासाठी जगण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. गोरगरिबांना सहकार्य करणे, आणि किल्लारीच्या भूकंपामध्ये इतकं सहकार्य केलंय की अनेक प्रेतांचे रक्तांचे सडे त्यांच्या अंगावर पडलेले, आणि अनेक ठिकाणी जाऊन त्यांना मरणाऱ्या माणसाला जागेवर जाऊन त्या खचातून काढून, त्या खळग्यातून काढून बाहेर काढून इंजेक्शन देऊन, गोळ्या देऊन संपूर्ण त्याला जिवंत केलेलं आहे. अशासाठी त्यांचा सुंदर अशा पद्धतीने मोठमोठे सत्कार झाले. चाकूरकर साहेबांनी त्याचा खास सत्कार केला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही त्यांच्याबरोबर गेलो होतो, महाराष्ट्राच्या राज्यपाल साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो. पद्मश्री अवॉर्डसाठी त्यांचं नाव नामांकित झालेलं आहे. 100% काही दिवसांनी त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि अतिशय सुंदर, कधी पैशाला किंमत या माणसाने दिलेली आहे. आजकाल MBBS झालेले आणि एवढे मोठी डिग्री घेतलेले, DCP अशा पद्धतीने मोठमोठे MBBS अशा पद्धतीने हा उपक्रम आहे. सर्वसामान्य स्लम एरियातल्या झोपडपट्टीच्या लोकांच्यासाठी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं काम या कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी केलेलं आहे. आणि बघा, म्हणून त्यांचा 77वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. तुमचं माझं भाग्य आहे की या कार्यक्रमाला बघायला, या उपस्थित राहायला योग आला. त्याचा 77वा वाढदिवस आपण साजरा करतोय. याच ठिकाणी, याच हॉलमध्ये आपण त्याचा 100वा वाढदिवस साजरा करणार आहोत. आणि या 100व्या वाढदिवसाला आपण सगळे हजर राहणार आहोत. त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. आणि म्हणून आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगली सुसंस्कृत लोकांच्यासाठी जगणारी अतिशय दक्ष अशी कुमार करिजगी नावाची एक महान व्यक्ती आपल्या ठिकाणी लाभलेली आहे. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर त्यांचे माझी पण आता मी सोलापूरून बदली झाली, 10 वर्षापासून माझे संबंध आहेत. त्यांचे माझ्या वैयक्तिक सांगितलं तर फार मोठे उपकार आहेत. आणि पुण्यवान मनुष्य आहे. लोक काय काय बघा, सगळ्या गोष्टी विचार केल्या तर कोण कोणाला नाव ठेवतच असते. त्याची पर्वा न करता स्वतः कसं जगायचं, दुसऱ्यासाठी कसं जगायचं याची संपूर्ण खात्री बाळगून हे दुसऱ्यासाठी जगतात, हे त्रिकालामध्ये सत्य आहे. अहो, सायकलवर बर्फ विकणारा मनुष्य आणि मिल कामगारांचं दुःख माझं स्वतःचं दुःख असं समजून त्याच्यामध्ये सामील होणं आणि त्याच्याबरोबर राहणं आणि सर्वस्व त्याला अर्पण करणं हे साधं काम नाही आहे. आणि त्यासाठी महात्मा गांधी सारख्या विचारांची माणसं या ठिकाणी आहेत. आणि सर्व याच्यामध्ये, आणि मी मुद्दाम सांगतो, आठवणीने सांगतो की विलासराव देशमुख साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना विधान परिषदेसाठी आमदारकीचा ऑफर दिली होती. ते म्हणला राजकारणात मला पडायचं नाही, मला ते नको आहे. कॅबिनेट मिनिस्ट्री देतो म्हणले होते. कॅबिनेट मिनिस्ट्री देतो पण परिषदेमध्ये या, विधान परिषदेला या असं ऑफर होती. ते म्हणले मला अजिबात असलं काही नको, मी आहे तिथं बरं आहे. म्हणजे सर्वसामान्यांसाठी जगणारा मनुष्य आपल्याला अध्यक्ष म्हणून मिळालेला आहे. कोरकोर कुमार करिजगी साहेबांचे इतके वेळ आजारी असताना सुद्धा, डोळ्याचा प्रॉब्लेम असताना सुद्धा या ठिकाणी आलेत. त्याबद्दल मी शेवटी आता आभार मानताना बोलणारच आहे. हे प्रस्तावना
यಮಗೆ वसुदीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुनಯ್ಯ ವಸುದೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಯ್ಯ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು ಬಸವಣ್ಣನಯ್ಯ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು ಬಸವಣ್ಣನಯ್ಯ 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 ವಿಶ್ವಗುರು ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾತ್ಮ ಕಿ ಜೈ. ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ವಾढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमुता नमुता बाळू ನೀನು ನೂರು ವರ್ಷ ಎಂದು ಹೀಗೆ ಇರಲಿ ಇರಲಿ ಹರ್ಷ ಹರ್ಷ ಉಲ್ಲಾಸದ ಶುಭ ದಿನಕ್ಕೆ ಸಂತೋಷವೇ ಉಡುಗೊರೆಯೋ ನಗುತ್ತಾ ನಗುತ್ತಾ बाळू ನೀನು नूरू वर्ष. अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई पण आली. म्हणजे मोठा भाऊ. हा. अण्णाच म्हणा म्हणलेत मला फोनवर परवा. 1131 साली जगाचं बुद्ध घेतलं असं लोकशाहीची स्थापना बसव कल्याणला ती अण्णा डॉक्टर लक्ष्मण अण्णा नाही हा. हे ताई पण आले तर तुम्ही परवा म्हणलात ना ताई पण आयुर आरोग्य मस्तु ऐश्वर्यमस्तु भूतिरस्तु निर्विघ्नमस्तु सिद्धिरस्तु बुद्धिरस्तु साम्राज्यमस्तु कल्याणमस्तु मंगलमस्तु भद्रमस्तु श्री गुरु बसवलिंगाय नमः. ಕರುಣಾಮೃತವ ಸುರಿಸು ಗುರುವೇ ಕಾರುಣ್ಯದ ಶಿಶುಗಳನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸು ಪ್ರಭುವೇ ಎನ್ನ ವಾಮಕ್ಷೇಮ ನಿಮ್ಮದಯ್ಯ ಎನ್ನ ಹಾನಿ ವೃದ್ಧಿಯು ನಿಮ್ಮದಯ್ಯ ಎನ್ನ ಮಾನ ಅಪಮಾನ ನಿಮ್ಮದಯ್ಯ ಬಳ್ಳಿಗೆ ಕಾಯಿ ದಿಮ್ಮಿತೆ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಇಳೆ ನಿಮ್ಮ ದಾನ ಬೆಳೆ ನಿಮ್ಮ ದಾನ ಸುತ್ತಿ ಸುಳಿವ ಗಾಳಿಯೂ ನಿಮ್ಮ ದಾನ ನಿಮ್ಮ ದಾನವನ್ನುಂಡು बाप माझा सांगून गेला पोटापुरतच कमव, जीवाभावाची माणसं मात्र खूप सारी कमव. जीवाभावाची माणसं मात्र खूप सारी कमव. किती जीवाभावाची माणसं गावाकडून आलेली आहेत. गाव मातीतली माणसं आज सुद्धा तुमचं पांढरी गाव आहे लोहारा तालुक्यामध्ये आणि तिथून तुमचे शिक्षक, तुमच्या वर्ग मैत्रीण, त्यांची नात ही सोपं नाही. आज माणसं या म्हटल्यानं येणार नाहीत. ही माणसं स्नेहानं आलेली आहेत, आपुलकीनं आलेली आहेत, प्रेमानं आलेली आहेत. ही जपलेली माणसं आहेत आणि महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल मी पहिल्यांदा अभिवादन करतो.
त्यांची वचनं खूप आहेत, त्याच्यावर मला तासभर बोलता येईल, परंतु हा तो क्षण नाही. पुढे केव्हा तरी मी निश्चित करेल. परंतु महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर होतो, परंतु बसवेश्वरांचा विचारांचा जागर, आपल्या कार्याचा गौरव आणि मनामनातील अभंगाचं प्रकाशन हे होत आहे. वंदनाताईंनी एक चारोळी सुंदर म्हटली की जीवन असं जग की जगल्यासारखं वाटलं पाहिजे. जीवन असं जग की जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दादा तुम्हाला 78 झाले, कुमार दादांना. आता आमचे 78 होतील का नाही माहिती नाही. विठ्ठल माने सरांनी स्वार्थ साधलेला आहे की 100वा वाढदिवस इथं करायचा आहे, म्हणजे माने सरांना आणि आपल्याला सगळ्यांना 23 वर्षाचं जादा आयुष्य मिळणार. म्हणजे त्याच्या पाठीमागचा त्यांचा स्वार्थ आहे आणि आपलाही आहे. परंतु अशी काही माणसं समाजामध्ये स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने पुढे येतात. त्यांचा एक एक क्षण माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणि दुःखाचे अश्रू आणत होता की पायामध्ये चप्पल नसताना, म्हणजे एका सावकाराकडून 300 रुपये 3% व्याजाने घेऊन एक माणूस वैद्यकीय क्षेत्रामध्ये येतो, स्वतःचा नावलौकिक मिळवतो. किल्लारी सारख्या जिथे माणसाला माणूस म्हणूनही काही असलेला ओळखता येत नव्हतं, मोडलेल्या माणसांचे दुःख अश्रू झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख अश्रू झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणतीना जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना, दुःख भिजले 2 अश्रू माणसाचे माणसांना, दुःख भिजले 2 अश्रू माणसाचे माणसांना. हे माणसाचे अश्रू आहेत, ते देण्याचंच काम कारले सरांनी ही बसवेश्वर चरणी, आमचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी आणि अखिल महाराष्ट्राच्या माध्यमातून स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं. 4 जणांचे अश्रू पुसून समाजाचं गुरुजी कथा मालेचे नरेंद्र गुंडेली सर आहेत, ज्यांच्या काव्य संग्रहाचं प्रकाशन झालं ते साहित्य सेवा संघ चालवतात कारले सर, जे नवोदित साहित्यिक आहेत, ज्यांना आजपर्यंत कोणीही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं नव्हतं, ते आमचे विठ्ठलराव टाक सर, नरेंद्र गुंडेली सर, त्यांचा जमादार सर, इंगळे सर, ही मंडळी सोलापूरमध्ये एक साहित्य चळवळ निर्माण करतायत. इथे भागाचा प्रश्न नाही, मराठवाड्यातून आलाय का विदर्भातून आलाय का, पुन्हा मग बसवेश्वरांचंच एक वचन आहे की या वचनावर आहे. परंतु आज माणूस, आज प्रासंगिकता त्या वचनाची आहे की समता, बंधुता आणि समानता, जे तुम्ही इथं आत्मीयता म्हणलेलं आहे. परंतु आज संशयाचं धुकं आजूबाजूला भोवताल सगळा संशयाचा आहे आणि आज माणूस एकमेकापासून दुरावत चाललेला आहे. संवादच माणसामध्ये राहिलेला नाही दादा. माणसं बोलतच नाहीत आणि बोलली तरी संशयाच्या भूमिकेतून बोलतात. मी नलिनीताई परवा एका बसमधून सोलापूरला येत होतो आणि सोलापूरला येत असताना माझ्या शेजारी एक माणूस बसला आणि त्यांनी मला विचारलं, का हो तुमचं आडनाव काय? मी त्यांना म्हणालो माझं आडनाव शिंदे आहे. मग शिंदे आडनाव म्हटल्यानंतर त्यांना काय विचारायचं होतं हे मला लक्षात आलं. त्यांना माझी जात विचारायची होती. ते मला म्हणाले अमुक अमुक का तुम्ही? मी म्हणालो अमुक अमुक नाही, तमुक तमुक नाही, मी एक माणूस आहे. आणि बसवेश्वरांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की माणूस घडवण्यावर भर दिलेला आहे. एक वचन आहे त्यांचं. 213 साहित्यिकांनी, अक्कमादेवी असतील, तुमचे सिद्ध रामेश्वर असतील, वेगवेगळ्या लोकांनी, सर्व समुदायातल्या लोकांनी एकत्र येऊन हे वचन साहित्य मराठी साहित्याला दिलेलं एक महत्वाचा अनमोल ठेवा आहे. परंतु तो अनमोल ठेवाचा आपल्याला आज नको आहे. आज एकाने मस्ती केली म्हणे नलिनीताई, आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. अरे गव्हा ज्वारीच्या दाण्यानो जागे वाजरा, बुजगावण्यानेच पाखराशी दोस्ती केली म्हणे. आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली. बसवेश्वरांनी सांगितलं की माणसाला प्रेम द्या, दया द्या, प्राणी मात्रावर प्रेम करा. आणि विठ्ठल माने सरांनी वृक्षाचा सुद्धा संदेश दिलेला आहे. आज प्रत्येक माणसाला 4 वृक्ष असण्याची गरज आहे, परंतु आज 2 माणसामागे 1 वृक्ष आहे. किती वृक्ष लावावे लागतील बघा. तुम्ही 46 तापमानातून आले म्हणत होता, परंतु हे मानवातील अंतर वचनाच्या माध्यमातून बसवेश्वरांनी आपल्याला दिलेलं आहे. बसवेश्वरांचं एक वचन आहे, रागावू नका. आज खरंच रागावर कंट्रोल होतंय का? खोटं बोलू नका, तुम्ही निंदा करू नका. कितीतरी वचन मला सांगता येईल, वचनावर ताई मी तास 1.5 तास बोलू शकेल, परंतु तेवढा वेळ माझ्याकडे नाही. निर्माण करायची आहे
आज माने सर तुम्ही सुंदर बोलला, कितीतरी छान वाक्य तुमच्या, कारण तुम्ही कीर्तनकार आहात. कीर्तनकाराचं कामच आहे समाज प्रबोधन करणं. या प्रबोधनातून लोकांच्या मनामध्ये काही गळी उतरता येईल का, हा विचार तुम्ही त्याच्यामध्ये मांडला. आणि हे मांडत असताना आपल्याकडे जे जे म्हणून महत्त्वाचं आहे ते देण्याचं काम आपल्याला बसवेश्वरांनी केलेलं दिसतं. महिलांच्या संदर्भामध्ये मोठं काम केलेलं. अनिष्ट पिढ्या जे काही प्रथा आहेत, म्हणजे बालविवाह असेल, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार असतील, 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाहासारखा मोठा किती पुरोगामी विचार आहे. म्हणून महात्मा बसवेश्वरांची जी वचनं आहेत ती सर्वस्पर्शी आहेत, सर्वव्यापी आहेत आणि सर्व जीवनाला पोषक असे असणारे आहेत. म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचं, वचनांचे वेगळेपण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जरी शिक्षण असेल तर माझं शिक्षण फक्त 4थी झालं, पण अध्यात्माची ताकद एवढी आहे, अध्यात्माची ताकद एवढी आहे, पागळा शरीर जिंकू शकतो. तसं माझ्या जीवनामध्ये झालं. पण काही गोष्टी, काय लोक येतात जीवनामध्ये, तसे निमित्तानं मला माझे डॉक्टर कानेसाहेब लाभले आणि आज त्यांच्या आभारच्या कार्यामध्ये माझ्याकडे म्हणलं, नाही दादा तुम्ही याच का, आमच्या असं गप्पा चालणार. गप्पा वाचताना मी असं आपण बोललो होतो, ते आमच्या कानेसाहेब आवडलं. आता बोलता तुकारामाचा उल्लेख निघाला. खरं सांगतो, आज आपण इथं आलो एक वाढदिवसानिमित्त. वाढदिवस म्हणजे काय, रोज सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. एक लक्षात राहा तुम्ही बसताना, मी मला माझ्या बुद्धीमध्ये जे मला आत्मसात केलंय. आजचा दिवस आपण उठतो आणि आजचा आपण अनेक गोष्टी करतो. आज हा दिवस गेला दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात कधी येत नसतो आणि येणारा दिवस आपला कधी माहीत नसतो. आजचा दिवस गेलेला पुन्हा आपल्या आयुष्यात कधी येत नसतो आणि उद्या उगवणार सुद्धा आपण बघतो नाही, आपल्याला माहीत नसतं. यामध्ये जीवन जगणं आणि मरण्यासाठी जे एक काय अंतर आहे ते बहिणाने म्हटलं होतं, जगण्या मरण्यात एका श्वासाचं अंतर. पण का जगायचं, कशासाठी जगायचं, आपण कोण आहोत, आपण स्वतःला कधीच दुसऱ्याला ओळखत. मी लय तुम्ही ह्याला ओळखलो, त्याला ओळखलो, त्याचा संबंध आहे. आपण आपल्याला स्वतःला पहिले ओळखलो की आपण जग ओळखलो, पण आपण आपल्या स्वतःला कधी ओळखत नाही. मी कोण आहे. शिष्य ने गुरु से पूछा, गुरु मैं कौन हूँ. गुरु ने तुरंत उत्तर दिला, तम असी, म्हणजे तू परमेश्वर आहेस. शिष्य म्हणे, मी परमेश्वर, हा परमेश्वर. त्याने म्हटलं की अहम ब्रह्मास्मि इस वृत्ति से अज्ञान की निवृत्ति और परमान के पते वेदांत का सिद्धांत आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, अहम ब्रह्मास्मि इस वृत्ती, आपली वृत्ती आपण आपल्या बुद्धिमत्तेनं जगाला फसवतो. पण खरंच सांगा, तुम्ही तुमच्या स्वतःला फसवू शकता का, हेच बघण्यासाठी आज आपण इथं बसलोय. मी बोलवलोय की माझ्या मनात चाललंय. यासाठी परमेश्वरांनी सृष्टीचं निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये 2 अकाउंट ठेवले आहेत त्यांनी. एक चित्र म्हणजे आपण बोलतो हे, आणि एक गुप्त आपल्या प्रत्येकाच्या मनात चाललंय ते. या प्रत्येकाच्या अकाउंटिंग होती आणि त्यापर्यंत त्याला कर्मण्यवाद त्या जन्म मिळत होतो. या मला माहिती नाही गेल्या जन्मी कोण होतो, पण या जन्मात मी एका गरीब कामगारच्या पोटी जन्मलो. एक टाइम खाण्याची मोताज होतो. मी माझ्या आजोबाजीकडे राहायला जात होतो. माझे आजोबा धोंडोपंत दादांचे चौकदार होते. ते धोंडोपंत दादा काय कोणाला माहीतच नाही, काय बाकीचा माहीत असते. माझे आजोबा धोंडोपंत दादांचे चौकदार, आणि त्यांनी कंटाळ्याचं म्हटलं, मी त्यांच्याजवळ जेवण करण्यासाठी आमचं आईवडील गाव शेतात जाणं, घरात खायला मिळत नव्हतं. मी 8-10 वर्षात असेल. माझे आजोबा मला कुशीतून झोपत होते, पण त्यांच्या तोंडातून सतत तुकारामाचा हे निघत होतं. ते ऐकून 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 मला झालं पाठ. मी उठलो, अशा मी म्हणतो म्हटलं. मी म्हटल्यानंतर माझ्या आजोबा मला मिठी मारली आणि डोळ्यात पाणी, बघ तू जे म्हणला ना ते नीट अभ्यास कर भविष्यामध्ये, आणि तू ह्याच्यावर चाल, पांडुरंग तुझ्या पाठीमागे उभा राहील. आणि खरं सांगतो, आज एक 4थी शिकलेल्या माणसाला अमेरिकेने डॉक्टरेट दिली. कशी दिली, एज्युकेशन आणि सोशल वर्क. हे भारताला पहिल्या मी 4थी शिकलेल्या माणसाला अमेरिकेने डॉक्टरेट दिली. त्याचं श्रेय फळ देत असेल मी तर तुकोबाच्या वाणीतून निघालेलं त्यांच्या अभोवत एक श्रेष्ठ अभंग आहे. आज काय म्हणजे आजचा प्रोग्राम कोणचा आपला वाढदिवस. एक
दिवसामध्ये आपण कसं जगायचं, का जगायचं, कशासाठी जगायचं यासाठी हा थोडासा एक अभंग आहे, त्याच मी तुम्हाला दाखवेन. 2 गोष्टी असतात. ते अभंग म्हणण्यापैकी संघर्ष हे झालं कुठनं. संघर्षमध्ये सुद्धा आध्यात्मिक आहे. संघर्ष झाला नसता तर महाभारत गीता झाली नसती. सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता? गीता. गीतेमध्ये काय आहे? श्रीकृष्णाने गीतेला एवढा जन्म दिला. गीता म्हणजे अन्याय करणारा हा पापी आहे, पण त्याच्यापेक्षा महापापी कोण? अन्याय सहन करणारा हा महापापी आहे. मी अध्यात गेल्यानंतर 2 वाजल्यामुळे अन्याय सहन करायचा नाही ही माझी प्रवृत्ती झाली, पण माझे संघर्ष जीवनात झाला. माझा एक मुलगा वारला. मी एवढ्या आयुष्यात मला माहित आहे ज्या काय म्हणते माझ्या मी किती परवा करत नाही. मी त्या परमेश्वराने घाबरणार नाही. मी जर आयुष्यात कुणाचं पाप केलं नसेल, कोणाला इच्छा केली नसेल, तर माझा मुलगा गेल्यानंतर त्या परमेश्वराला आज तुझ्याशी संघर्ष चालू. मी 40 कामगार संघर्ष केला, तुझ्या संघर्ष चालू. तू माझ्या एका मुलाला घेऊन गेलास, मी माझे 1000 करतो. आज माझी 5000 मुलं आहेत. प्रत्येक घेत नाही. येणाऱ्या शाळेत माझ्या प्रत्येक मुलगा हा माझा समजतो. माझ्याकडे सुखी कोण नाही. आज मला सांगतो या सर्वांचं यशामागचं गणित काय असेल, सर्वांच्या जीवनाला सार जीवन जीने की कला त्यातून मिळते ते म्हणतो आणि माझं शब्द संपवतो. पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी, नरध्यायुनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याचं कोणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकच केवळ रजत सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिसी. अनिसदा परमार्थ करावा पाय न ठेवा आडमार्गी. आडमार्गी कोणी जनते जातील त्यातून काढील तोची ज्ञानी खरा तारी तुझी असी वेळ तशी क्षण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल, आपण तरेल नव्हे ते नवल, कुळ उधरली इतरांची जोड. या एक अभंगाच्या जोडाची आज ज्या सत्यामध्ये आपली वाढदिवस करतोय त्यांच्या जीवनात हे चालवलं आहे. फक्त लोकांसाठी करणे, लोकांचं मी सांगणार होतो मला जमत असं बोलणार होतो, पण नाही म्हटलं. आपण काही करायचं, आपल्या मित्रांना जायचं. आज त्यांचा वाढदिवसाला परमेश्वर तुम्हाला उत्तम लक्ष देऊ आणि जे आयुष्य आहे ते चांगल्या काहीतरी तुमच्या हातून ना ते चालू आहे तुमचं काम. तुम्हाला व्हेजिटेरियन केक बरोबर आहे. इंडिपेंडेंट आहेत ना. नंबर 2 सोलापुरात केक कापण्याचा कार्यक्रम. मला आज काल दिवसभर पुण्यावरून फोन आले. म्हणून मी पुणेकर झालो नाही. 1995 पासून पुण्याकर. त्यांना म्हणलं तिथे एक दुसरा केक कापू, त्या ब्रिटिश पद्धतीने आणि हे हिंदुस्थानच्या पद्धतीने. मग हे का? हे माझा अभ्यास का? त्याच्यावर 2 शब्द मी सांगतो. कृपया सिरियस होणं. जन्मभूमी तुझं नमो नावाच्या एका विद्यार्थ्यांनी आमच्या आस्ट्रा हायस्कूलच्या, त्यांचं नाव आहे प्राध्यापक गौतम गायकवाड यांना मी काल फोन केला. सर आपण कुठे आहात? ते म्हणजे मी अंबाजोगाई. तुमचं पुस्तक मी पूर्ण वाचून काढलेलं आहे. आस्ट्रा हायस्कूलच्या सर्व शिक्षकांचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच मातीत मी पण जन्म घेतला. तुम्ही कार्यक्रमाच्या वेळेस याल का? तुमचं हार्दिक स्वागत करण्याची माझी इच्छा आहे. माझा वाढदिवस आणखी 4 दिवस पुढे ढकलू शकतो, कारण हा भोपळ्याचा वाढदिवस आहे. खसगीकर गुरुजीच्या नावाने हे जन्मतारीख लिहिली आहे. मी भोपळ्याचा वाढदिवस, माझं ऑपरेशन झालं हार्टचं, त्यावेळेस 3 वर्ष मी भोपळ्याचा वाढदिवस म्हणून साजरा केला. खरी माझी जन्मतारीख आमच्या आईवडिलांना माहीतच नव्हती. मला माहीत असण्याचं कारणच नाही. का बरं तिथे केक कापतो हा विषय. जन्मभूमी तुझं नमो, ज्या मातीत मी जन्मलो आहे त्या मातीचं निश्चित मला काहीतरी देणं आहे. आणि ज्या संस्कृतीत मी वाढलोय त्या संस्कृतीचं मला बरंच देणं आहे. की महात्मा बसवेश्वराची संस्कृती. मी पट्टा मारत नाही, परंतु आतून बरंचसं पांढरं झालेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे. हे कुणाची शिकवण आहे? काय कैलास हे प्रथम वचन सांगणाऱ्या महात्मा बसवेश्वर. हे काय इथं कापतो? मी आमचे ॲडव्होकेट दीपक आडवे साहेबांना म्हटलं काय करायचं? आपण बसवसृष्टीच्या उद्घाटना दिवशी आपण सर्व लोकांना बोलून त्या ठिकाणी केक कापायचा का?
अजून तिथं मंडप मारावं लागेल. एक बसवसष्टीसाठी एक 5 कोटी रुपये सरकारनं दिले आणला, पण असं चालू आहे. अजून त्याचं भूमिपूजनही होईना. अक्षय तृतीयेच्या दिवशी मी वारंवार फोन करतो आणि मला वाटतंय तुमच्या ॲडव्होकेट साहेब, तुमच्या क्लायंटनं कधीही तुम्हाला एवढा वाद घातला नसेल, एवढं मी बोलतो त्याला. म्हणून हा केक कापायचा कुठे हा प्रश्न. मग ज्या वेळेस माणूस आनंदानं काहीतरी क्षण साजरा करावं अशी इच्छा होती, त्या ठिकाणी का कापू नये असं मला. एके दिवशी मी तुळजापूरला गेलो होतो, पांढरी गावात गेलो, शेताकडे गेलो आणि मोठा पाऊस पडून असली जवारी मातीत गेली. आणि सोलापूरला आलो इथे, तिथं बस स्टँडवर उतरलो. खाली उतरल्यावर मिसेसला फोन केला होता. मी साधारणपणे 3 वाजता शिवाजी स्वारगेटच्या स्टेशनवर आहे, पण इथं उतरलो आणि रात्री येऊन त्या शिवपार्वती हॉटेलवर झोपलो. सकाळी मला स्वप्न पडलं का तुला आनंदाची झोप लागली काय. बघू, आनंदाची झोप मिळणारा महामानव बरेचसे आहेत, परंतु सुखदुःखाच्या या संकला असलेल्या संसारातल्या संकलेमध्ये अडकलेला डॉक्टर कार्ले आनंदाची झोप घेत असेल का. स्वप्न तरी असे आहे, पाय निश्चित जमिनीवर असतात, पण आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा ठेवून पुढे शकतो. मग केक इथं कापावा असं सकाळी उठल्या उठल्या वाटलं. कुणालाच सांगितलं नाही. पहिला फोन केला मिसेसला, त्याला सांगितलं मला यायला 2 दिवस उशीर. मग ती म्हणजे आपण तिकडेच गेलेत, आता गावाकडचेच होते. आणि शेवटी त्याला सांगितले मला तिथंच पुरायचं आहे, त्याची काळजी तू करू नकोस. मग म्हणलं अगोदर ते शिवपार्वतीवर म्हटलं एक आमचं पुरणपोळीचं जेवण द्यायचं आहे, आमरसपोळीचं जेवण द्यायचं आहे, तुमचा हाल आणि 5 खोल्या मला बुक पाहिजे. बुक केले. त्यांना म्हटलं तिथं हॉल माझा AC पाहिजे, कारण माझे फार दुरून येणार आहेत, घामीगून होणारे माझे लोक येणार आहेत, मला AC रूम पाहिजे. तिथल्या लोकांनी सांगितलं मला काय साहेब इतक्या थोड्या दिवसामध्ये साहेबाला तरी शक्य आहे का. म्हणजे माझे महापौर साहेबांनी आज 2 लोकांना कामावून काढले. आज एवढ्या कामावून म्हणलं त्यांना कामावून काढू नका, त्यांच्या पोटावर पाय देऊ नका, मी दुसरीकडे साजरा. मग इथं साजरा करण्याचं ठरवलं होतं. मग नक्की कशासाठी साजरा करतो हा प्रश्न. जन्मलो ह्या मातीत मी, त्याचं काही देणं आहे. जन्मलो या संस्कृतीत मी, त्याचं बरंचसं देणं आहे, त्याचे रूप फेडणे आहे. म्हणून इथं मी आणि सरांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे तुमचे आता किती आभार शब्दाच्या शेवट म्हणावं, एवढे किती पुष्पवृष्टी करावी शब्दाची. त्यांनी सांगितले त्रिवेणी संगम आहे. हो, गंगा यमुना सरस्वतीचा आहे का. अरे हो, निश्चित आहे. ह्या त्रिवेणी संगमावरून विचाराचे लावलेले रोप त्याचं संवर्धन करण्यासाठीच आपण 7 पंक्त्या लावलेल्या आहेत, थोडेसे विजलेले आहेत, त्याच्यामध्ये तेल घालून जातो. सांगण्याचं तात्पर्य 7च वाट, 7 वर 7 नावाचा वाढदिवस. अरे हो, काहीतरी सतुगुणी दिसतंय. सतुगुणी म्हणजे नक्की काय. नॉलेज, पीस, प्युरिटी, हॅपीनेस, जॉय अँड विल पॉवर इन लाईफ इज सतुगुणी. हे मी कुठे शिकलं. पांडुरंगराव गायकवाड साहेब तुमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारीमध्ये 1 वर्ष होतो, 1 महिना होतो कृषी भवनमध्ये माउंट आबूला. त्यावेळेस शिकलो मी जीवनामध्ये सतुगुणी असं. साहेबांनी म्हटलं अरे काय हे गुण आणि काय हे कसं काय तुमच्या डोक्यात काय काय येतं, ते गच भरलंय आज थोडंसं प्रगट करण्याचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे. जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक. जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक. जुळत नाही साधे कोष्टक, म्हणून जाते मस्त. रीत तरी चुकली नाही, आकडा तरी हुकला नाही, जीवन असेच निघून जाते. एक दिवस आता असा येतो ते 4 मेचा असतो आणि हा दिवस वारंवार आपल्याला सापडतो. माणूस सतत धावत असतो, कोण जाणे कोठे धावतो. प्रत्यक्ष सूर्याच्या उपस्थितीमध्ये सावलीच्या आपल्या स्वतःच्या सावलीपासून दूर दूर जातो. लक्ष्मणाला वाटते, त्याचं लक्ष आणि मन एका ठिकाणी स्टिकअप करण्याचे प्रयत्न. त्या लक्ष्मणाला वाटते माणूस सतत धावत असतो आपल्या जुळ्या भाऊ. सिरियस होऊ नका प्लीज. ते जुळा भाऊ किंवा जुळी बहीण मात्र शांत चित्ताने उभा आहे स्मशानभूमीत. माणूस सतत धावत असतो आपल्या जुळ्या भावाकडे किंवा बहिणीकडे.
पण ते जुळा भाऊ किंवा जुळी बहीण शांत चित्ताने आहे, उभी आहे स्मशानभूमीत. आपल्या जुळ्या भावाचे किंवा जुळ्या बहिणीचे हाल अपेक्षा पहा या संसारामध्ये. याच्यातून ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे असं वचन घेऊन पुढे पडला तर देव, ईश्वर, परमेश्वर तुमच्या आत आहे. त्यासाठी फार काय पूजा अर्चामध्ये वेळ घालू नका. मनाच्या 5 अवस्था आहे. एक मूळ अवस्था आहे, एक क्षिप्त अवस्था आहे, बालपणी असते. दुसरी आहे विक्षिप्त अवस्था, ती शिक्षण अवस्थेमध्ये असते. तिसरी असते एकाग्र चित्त अवस्था आणि चौथी 5वी असते अतिशय महत्वाची आहे. त्या विचारात तुम्ही जर गेलात तर आपोआप तुमच्या जिभेवरून जे शब्द येतील ते स्वरस्पती काढली असेल. आणि ती निरुद्ध अवस्था म्हणजे या जगातलं मला काहीच घ्यायचं नाही आणि या जगाला मला इथे घेतलं जे काय कमवलंय ते मला अजिबात वर घेऊन जाता येत नाही म्हणून मला घ्यायचं. ह्या अवस्थेमध्ये गेलं तर आपोआप तुमच्या तोंडातून शब्द येतील. पण त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी अवघड काहीच नाही, सारं सोपं आहे. तुझं आहे तुझपाशी. आपल्या वडाळ मनाला, आपल्या चंचल मनाला एकचित्त एकाग्र करून आत्मस्थित होऊन त्या 5व्या अवस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला वाटतंय डॉक्टर कार्लेचे प्रत्येक शब्द माझ्या सर्व बंदीभूमीच्या तोंडातून आपोआप निघते. नुसतं तोंडातून निघून का आपल्याला इलेक्शनला येऊन करून मतदान घ्यायचं नाही. आपल्याला आपल्या जीवनाची दिशा आपल्या आई वडिलांच्या जीवनाच्या रेषेपेक्षा लांब करायची आणि पॅरलल करायची आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद आपल्या पाठीशी ठेवून गोरगरिबाच्या कामासाठी, कल्याणासाठी हे महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेले वचन. संसद होते ते तेवढेच. आणि अनुभव मंडप म्हणजे नक्की काय? आता आपला अनुभव मंडप बघतो दिल्लीला. चाललं असतं गदारोळ, एकही दिवस असा गेला नाही विरोधी पक्षांना त्या पंतप्रधानांना सापडलं नाही, ह्याने त्याला काय बोललं नाही, असं एकही दिवस गेलेला नाही. ती संसद वयाने लहान तरी तो महान जगी जाना. जीवन संपेल कुणाला माहित, ज्योतिषी नाहीत सांगणारे. सुख आणि दुःख समानच माना, सुंदरच जाणा आयुष्य. नियम जगाचा जाणे आणि येणे, संग काय नेणे खाली हात.